रमाई घरकुल योजनेअंतर्गत 534 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता दिल्याबद्दल रमाई घरकुल संघर्ष समितीचे अध्यक्ष वाल्मिक अण्णा दामोदर यांच्या वतीने तसेच सागर देवरे आणि समितीचे कार्यकर्ते यांच्या वतीने आयुक्त देवीदास टेकाडे, उपमहापौर भगवान गवडी, सभागृह नेते राजेश पवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। याबाबत वृद्धाश्री निराधारास आधार, बेघरास घर हे ध्येय उराशी ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील बांधवांसाठी रमाई आवास घरकुल योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असून धुळे मनपा, धुळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांनी सामाजिक बांधिलकी मानून सन 2017 व 18 मध्ये 54, सन 2018-19 मध्ये 50 तर सन 2019-20 मध्ये 336 असे एकूण 3 वर्षाच्या कालखंडात 441 लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। त्यामुळे त्यांच्या मनपा प्रशासनाने सदर हा उच्चांक गाठला असून रमाई घरकुल योजना प्रभावीरित्या राबविण्यामध्ये इतर मनपापेक्षा धुळे मनपा महाराष्ट्र राज्यात नंबर 1 ठरले आहे। वैयक्तिक योजना राबविण्यात शासकीय अधिकारी नाखुश असतात, मात्र रमाई घरकुल योजनेचा आर्थिक लाभ गोरगरिबांना व्हावा, त्यांना लाभ मिळवून द्यावा, त्यासाठी मनपा प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवत मानवतेच्या दृष्टीने केलेल्या सहकार्याबद्दल या ठिकाणी सर्व मनपा प्रशासन अधिकारी पदाधिकारी यांचा कृतज्ञता म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गातील वंचित घटकाला गोरगरिबांना स्वतःचं हक्काचं पक्कं घर व्हावं म्हणून शासनाची योजना रमाई घरकुल योजना सुरू आहे। आणि समजा महाराष्ट्राच्या 27 महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा ही योजना चालू आहे, परंतु महाराष्ट्राच्या 27 महानगरपालिकेमध्ये योजनेपैकी धुळे महापालिका अशी ठरली 2017-18 मध्ये 54 घरकुलांना मंजुरी दिली, 18-19 मध्ये 50 घरांना मंजुरी दिली आणि आता 19-20 मध्ये 337 आणि उद्या परवा 93 घरकुलं असे एकूण 430 घर, एकूण 430 आणि 104 534 घरांना महानगरपालिकेने या ठिकाणी मंजुरी देऊन कामकाज सुरू केलं आहे। टेकाडे साहेब, आपण आयुक्त म्हणून आलात आणि त्याच्या आधी शेख साहेबांनी 4,23,25,000 या रकमेच्या धनादेशावर सही केली होती, परंतु 50 दिवस हा धनादेश हा त्रुटींमध्ये फिरत राहिला, फाईल फिरत राहिली, पण आपण चार्ज घेतल्यानंतर ज्या पद्धतीने गती दिली आणि त्यामुळे या लाभार्थ्यांना 3 वर्षानंतर प्रथमच लाभ मिळाला। आणि म्हणून आम्ही सुद्धा नुसतं मागतो म्हणून नाही, तर तुम्ही चांगलं काम करता तर तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रोत्साहनात्मक हे गरीब लोक तुम्हाला धुळे शहराच्या गरिबांच्या तर्फे रमाई घरकुल संघर्ष समितीच्या वतीने एक सन्मानपत्र आम्ही देत आहोत आणि पुष्पहारांनी त्याचं आपलं स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल। या ठिकाणी माजी महापौर साहेब दादासाहेब करपे यांच्याशी माझं बोलणं झालं नाही, पण ते नाशिकला त्यांच्या मित्राच्या मुलीचं निधन झालं, त्या ठिकाणी ते आहेत, परंतु उद्या महापौर साहेब आल्यानंतर त्यांची वेळ घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात परत आपण या महापौर साहेबांच्या हस्ते आपले सगळे अधिकारी वर्गाचा सत्कार करू आणि उद्या प्रातिनिधिक स्वरूपात फक्त जे काही हा उपक्रम राबविला आहे, मी येण्यापासून अगोदरचे आयुक्त आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि मी आल्यानंतर ते सर्व प्रकरण तयार होते आणि त्यामुळं मला ते लाभार्थींना लाभ वाटप करता आला आणि यामध्ये संघर्ष समितीने पण सहकार्याची भूमिका घेतली आणि सर्वांना ह्या आता जो काही लाभ आपल्याला मिळाला आहे 337 लाभार्थ्यांना आणि नंतर परत प्रस्तावित आपण 93 लाभार्थ्यांचं प्रकरण करतो आहे, तर यामध्ये चांगल्या प्रतीची घरं त्यांनी बांधावी आणि कुठली याच्यामध्ये तक्रार राहणार नाही याची दक्षता घ्यावी। समितीने सुद्धा दैनंदिन त्याचं वाच ठेवावं
आणि त्यांनी जे स्वतःहून स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून आमच्याकडे आले आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल महापालिकेतर्फे मी त्यांचा आभार मानतो. थँक्यू.